राज्यभरातील महिला परिचारिका एकवटल्या असून त्या चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत। आपल्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी राज्यभरातील महिला परिचारिका आंदोलनासाठी दाखल झालेल्या आहेत। हसन मुश्रीफ यांच्यासोबतची चर्चा असफल ठरल्यानं काम बंद आंदोलन त्या करतायत। 7व्या वेतन आयोगामध्ये स्टाफ नर्सेसची झालेली उपेक्षा आणि कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या केल्यामुळे नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यानंतर आता हजारो परिचारिका मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करतायत, तर नागपुरातील मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील परिचारिकांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातील नर्सेसचं देखील काम बंद आंदोलन सुरू असून सर्व नर्सेस आणि ब्रदर्सनं एकत्र जमून तीव्र निदर्शन केलंय। तर धुळ्यातही भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका कर्मचारी संपावर आहेत। 300 पेक्षा अधिक कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। परिचारिकांच्या या आंदोलनांमुळे रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे। नर्सिंग अलाउन्स, जुनी पेन्शन या मागणीसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात येते। राज्यभरातील परिचारिका आज काम बंद आंदोलन करत आहेत। आझाद मैदानामध्ये गेले अनेक दिवस त्यांच्याकडनं आपला आवाज बुलंद केला जात आहे आणि आज थेट काम बंद आंदोलनाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे, ज्याचा परिणाम राज्यभरातील अनेक शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवेवरती होणार आहे। खरं तर यांचे अनेक प्रश्न आहेत, त्यातील प्रमुख प्रश्न हा कंत्राटी भरतीला विरोध असल्याचा आहे। गेले अनेक दिवस ते याबाबत सरकारकडे पाठपुरावा करतात। काल हसन मुश्रीफ मंत्री महोदयांशी सुद्धा त्यांची बैठक झाली, परंतु त्यात कोणत्याही पद्धतीचा तोडगा निघाला नसल्यानं आज हे टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आलेली आहे। एक दिवसाचं काम बंद आंदोलन तुम्ही आज करतायत, खरं तर काय नेमक्या सरकारकडनं अपेक्षा आहेत, काय मागण्या आहेत? 2022 मध्ये आम्ही सर्व राज्यातील परिचारिकांनी कंत्राटी भरती थांबवण्यासाठी आंदोलन केलं होतं। 10 दिवस आंदोलन चालल्यानंतर शासनाच्या ही बाब लक्षात आली आणि त्यावेळी कंत्राटी पद्धतीची जी भरती होती ती रद्द करून कायमस्वरूपी पदभरती केली गेली। आज पुन्हा शासनाने राज्यातल्या 10 प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण केलंय, परंतु त्याचं मनुष्यबळ मात्र निर्माण झालेलं नाही। त्याचबरोबर परिचर्या महाविद्यालय सुद्धा निर्माण केलेली आहेत, त्याचं सुद्धा मनुष्यबळ उपलब्ध केलेलं नाही। ज्या पद्धतीने कंत्राटी भरतीचे निर्णय होत आहेत ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। परिचारिका ह्या जीवित संपत्तीला वर काम करतात। कंत्राटी भरती ही त्यासाठी योग्य नाही। जनतेचं आरोग्य सुद्धा यामुळे धोक्यात येऊ शकतं। याशिवाय परिचारिकांच्या आर्थिक मागण्या आहेत, ज्याकडे 40 वर्षापासून लक्ष दिलं गेलं नाहीये। ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा शासनाकडे करतो आहोत। 2022 ते 25 पर्यंत आम्ही सातत्याने पाठपुरावा केला, परंतु याला दप्तर दिरंगाई म्हणावं की परिचारिकांकडे कायमच शासनाचं दुर्लक्ष म्हणावं, अशी परिस्थिती आज राज्यातील परिचारिकांसमोर आहे। वेतन त्रुटीमध्ये दिले गेले आहेत ती सर्व निवेदनं उद्या संध्याकाळी सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी शासनाने करावी असे मी सक्त निर्देश परत शासनाला देत आहे। एक मिनिट, शासनाकडनं याची अक्नॉलेजमेंट कोणी देईल का? होय अध्यक्ष महोदय। नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे। राठोड कसं होय म्हणू शकतात त्याला? अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं। नाशिकच्या हनी ट्रॅपचं प्रकरण आहे, आपण सांगा। तुम्हाला सगळी नावं माहित आहेत का अध्यक्ष महोदय? ती सगळ्यांची नावं आहेत अध्यक्ष महोदय, आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे। चला बस झाला, आता चला पुढे जाऊ। काय करता? मी उभा राहिलो की तुमची पुढे जाता म्हणून मी उभाच राहत नाही। तुम्ही उभे राहिलात की बाकी पुढे जात नाही, म्हणून मला बोलायला लागतं। बसा, बसू, पुढे जाऊ ना। आता असं की राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय, हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत। मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला, असं गृहराज्यमंत्री म्हणतात। आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे। तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण? अध्यक्ष महोदय, हे मला सांगायचं आहे एवढ्या गंभीर प्रश्नावर, म्हणून मी उभा राहिलो, नाही तर मी उभा राहिलो नसतो। बोला मंत्री महोदय काय?
महोदय, मी ज्या केसच्या बद्दल माहिती दिली, मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्यावर तक्रार नव्हती. ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे, ज्यांच्याविरुद्ध तक्रार दिलेली आहे, दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं, तक्रार मागे घेतली गेली. इतकं सिंपल आहे. ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती. आता बास झाला. आता किती वेळ तुम्ही याच्यावर घालवणार आहात? महोदयांच्या ठीक आहे, चला पुढे चला. अध्यक्ष महोदय नरके साहेब बोला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने त्यांनी उत्तर अशासकीय दिलं नाही, सदस्यांची स्पष्टीकरण विधेयक आणि दिलं. ठराव समितीचे तिसरे प्रतिवृत्त सादर करतो. शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दाखविण्यात येणाऱ्या अशासकीय ठरावांना व अशासकीय विधेयकांना द्यावयाचा वेळ ठरविण्याकरता समितीची बैठक झाली. अशासकीय कामकाजाची एकूण 2.5 तासाचा वेळ उपलब्ध आहे. त्यापैकी विधानसभेकडे पुनर्प्रस्तावाकरता असलेल्या 2 अशासकीय विधेयकांना 4 मिनिटे, तसेच विचारात असलेल्या 2 अशासकीय विधेयकांना 13 मिनिटे व उर्वरित 120 मिनिटांचा वेळ पुढील प्रमाणे अशासकीय सदस्यांना देण्यात यावा. 1. डॉक्टर नितीन राऊत विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 103 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. 2. धनंजय मुंडे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 33 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. 3. राजकुमार बडोले विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 43 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. 4. राजकुमार बडोले विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 39 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. 5. ॲडव्होकेट पराग आळवणी विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 50 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. तुम्ही बसा, मी तुम्हाला लगेच संधी देतो. श्री प्रशांत Very ठाकूर good. यांचा ठराव क्रमांक 151 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. यापैकी कोणत्याही ठरावाचा वेळ वाचल्यास तो त्यापुढील क्रमांकाच्या ठरावाला देण्यात यावा अशी ही समिती शिफारस केली आहे. अशासकीय विधेयके आणि ठराव समितीच्या तिसरे प्रतिवृत्त सभागृहात सादर झाले. आणि आता ही थेट दृश्य आपण बघतोय. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आज पुन्हा एकदा आंदोलन. पावसाळी अधिवेशनात जनतेच्या हातात भोपळा देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, कारण आता हे सरकार, हे अधिवेशन शेवटाकडे चाललेलं आहे आणि या संपूर्ण अधिवेशन काळामध्ये जनतेच्या हातात भोपळा देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो असे हातात बॅनर घेऊन विरोधी पक्षातले आमदार हातामध्ये चक्क भोपळे घेऊन पायऱ्यांवरती उभे आहेत, आंदोलन करतायत. आता अधिवेशन आता शेवटाकडे आले आणि त्यातच संपूर्ण अधिवेशन काळात पावसाळी अधिवेशनात जनतेच्या हातात मात्र भोपळा देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो असे बॅनर हातामध्ये घेऊन विरोधकांचं आज विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन सुरू आहे, हातात भोपळे घेऊन. अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, काय माहिती? आपण इथे दृश्य पाहतोय विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधी पक्षांचे आमदार हे विधान भवन पायऱ्यांवरती निदर्शनं करत आहेत. हातामध्ये भोपळा घेऊन हे सर्व आमदार इथे निदर्शनं करताना आपल्याला पाहायला मिळतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, या तिन्ही पक्षांचे आमदार जे भोपळा घेऊन निदर्शनं करत आहेत. पावसाळी अधिवेशनाचं फलित काय, भोपळा, असे ते नारे देत आहेत. जनतेच्या हातामध्ये काय मिळालं आहे या अधिवेशनानंतर? तर भोपळा मिळालेला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती काय मिळालं तर फक्त त्यांना भोपळा मिळालेला आहे असं एकूण निदर्शनं करत इथे आमदार जे आहेत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आरोग्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारी असतील, असे सर्व प्रश्न घेऊन हे आमदार इथे निदर्शनं करत आहेत आणि या सर्व प्रश्नांवरती जनतेच्या हातामध्ये फक्त भोपळा मिळालेला आहे. एवढं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने जनतेला काहीच दिलं नाही, फक्त भोपळा दिलेला आहे आणि त्यामुळे हातामध्ये भोपळा घेऊन हे विरोधी पक्षांचे आमदार विधान भवन पायऱ्यांवरती निदर्शनं करताना आपल्याला पाहायला मिळतात. बिलकुल उदय, धन्यवाद या माहितीसाठी. आपण ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय. या संपूर्ण पावसाळी अधिवेशन काळामध्ये जनतेच्या हातामध्ये भोपळा देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो असे बॅनर विरोधी आमदारांच्या हातात आणि त्याचसोबत हातामध्ये भोपळे घेऊन सतेज पाटील आणि इतर महाविकास आघाडीचे आमदार आपल्याला दिसत आहेत. आता काही क्षणात कामकाज सुरू होईल सभागृहाचं आणि त्याआधी विरोधक पायऱ्यांवरती उभं राहून
पावसाळी अधिवेशनात जनतेच्या हातात भोपळा मिळालाय असं म्हणत हे अधिवेशन शेवटाकडे जात असताना संपूर्ण पावसाळी अधिवेशन काळामध्ये जनतेच्या हातामध्ये भोपळा देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो असं म्हणत आजचा दिवस विरोधकांनी जी सुरुवात केली आहे ती हातामध्ये बॅनर घेऊन आणि भोपळे घेऊन घोषणाबाजी करत